नमस्कार मंडळी, किशोर कदम व्लॉग्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण जात आहोत रत्नागिरीहून पावसला जाताना रस्त्यालगत असणाऱ्या भाटे गावातील झरी विनायक मंदिरात। समुद्राजवळच्या डोंगरात रस्त्याला लागून या मंदिराचे स्थान आहे। भाटे पूल क्रॉस केल्यानंतर काही अंतरावर आपल्याला हे मंदिर दिसून येतं। मंदिराच्या बाजूलाच असलेला अथांग निळाशार समुद्र आपल्याला आकर्षित करतो। डोंगर कुशीतून वाहणाऱ्या झऱ्यांकाठी हे मंदिर असल्यामुळे या मंदिराला झरी विनायक असे बोलले जाते। अतिशय सुंदर आणि रमणीय परिसर आहे। मंदिराच्या अगदी समोर गणपतीचे वाहन मूषकराज बसलेले आहेत। गाभाऱ्याच्या समोरच सुंदर तलाव आहे। हे तलाव 12 महिने पाण्यानं भरलेलं असतं। गाभाऱ्याजवळील गोमुखातून वाहणारं पाणी या तळ्यात साठतं। या तळ्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात। आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊया। इथे शिळेत उमटलेली गणेशाची आकर्षक प्रतिमा आहे। प्रतिमा पाहून मन अगदी प्रसन्न होतं। मित्रांनो, तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।